हॅलो एव्हरीवन, ओमप्रास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आजची रेसिपी आहे क्रॅब मसाला, गोवन स्टाईल क्रॅब मसाला. बघा, त्याच्यासाठी इथं मी 3 क्रॅब घेतले होते आणि हे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता. ह्याचे सगळे पीस सगळे सेपरेट करून आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि ह्याला आता 1 चमचा मीठ आणि पाव चमचा हळद लावून ह्याला कमीच कमी अर्धा तास आपण ठेवायचं आहे, कारण मीठ आणि हळद ह्याला लागायला पाहिजे. आता तोपर्यंत आपण काय करू, इथं हा खडा मसाला मी घेतलेला आहे. हे सगळा खडा मसाला आपण इथं भाजून घेऊया. भाजलेली डाळ, खसखस, धने, थोडंसं जिरं, पांढरे तीळ, दालचिनी आणि लवंग आणि दगडफूल आणि जायफळ. आणि हा कच्चा मसाला आहे भाजणीसाठी. कांदा, लसूण, तारवटी मिरची, नारळ किसलेला, टोमॅटो आणि लाल मिरची, सुकी मिरची. आता बघा, हे भाजून घ्यायला स्टार्ट करूया. त्याच्यामध्ये पहिली मी धने घातलेले आहेत. धने छान भाजले की लगेच आता आपण त्याच्यामध्ये हा सगळा खडा मसाला त्याच्यामध्ये आपण घालूया आणि छान वास येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर हे भाजलं गेलं पाहिजे. आता छान हा भाजलेला आहे, खमंग अशी वास सुटलेली आहे मसाल्याला. तो आपण बाजूला काढून ह्याच कढईमध्ये ह्या ज्या आपण लाल मिरच्या आहेत सुक्या घेतलेल्या त्या आपण भाजून घेऊया. त्याच्यासाठी 1 चमचा त्याच्यामध्ये तेल घालून आपण ते छानपैकी परतून घेऊया. सो आता ह्या मिरच्यासुद्धा आपल्या भाजत आहेत आणि त्याच्यामध्ये अर्धा कांदा आपण घालूया. जो कांदा कट केलेला होता त्याच्यातला अर्धा घालायला पाहिजे आणि अर्धा कांदा फोडणीला ठेवायचा आहे. तो अर्धा कांदा घातला. 1 चमचा तेल घालून छान परतून घेतलं सोनेरी रंगावर आणि त्याच्यामध्ये टोमॅटो घातले. फक्त 1 टोमॅटो मी इथं घेतलेला आहे. तुम्ही टोमॅटो स्किप पण करू शकता. त्याच्याऐवजी तुम्ही थोडीशी चिंच घालू शकता. आणि बघा, इथं मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि किसलेला नारळ आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे. परत तारवटी 4 मिरच्या ज्या घेतल्या होत्या त्या ह्याच्यात घातलेल्या, किंवा त्याला आपण लवंगी मिरची पण म्हणू शकतो. बघा, इथं किती छान मी हे भाजून घेतलेलं आहे, मस्तपैकी भाजलेलं आहे. आणि त्याच कढईमध्ये, सेम कढईमध्ये आपण आता क्रॅबचा मसाला शिजवणार आहोत. त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. कांदा घालूया. छानपैकी कांदा तो परतूया सोनेरी रंगावर येईपर्यंत. कांदा सॉफ्ट झाला पाहिजे. बघा, इथं मी परतून घेतलेला आहे कांदा आणि लगेच मी त्याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे. बघा, हे छान आता परतून घेऊन त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, कारण आम्ही क्रॅबलासुद्धा हळद लावली होती. छान परतून घेतला आणि आपण हे झाकायला ठेवूया. मध्यम आचेवर हे जे आपलं वाटण आहे हे शिजवून घेऊया छान. आता बघा, इथं हे छान शिजलेलं आहे. ह्याला उकळी आलेली आहे आणि लगेच आपण हे क्लीन केलेले क्रॅब घालूया याच्यामध्ये. मीठ लावून आपण हळद आणि मीठ लावून ठेवले होते अर्ध्या तासासाठी, ते आपण ह्याच्यामध्ये आता घालूया. तर बघू शकता, मी सगळे क्रॅब त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि छानपैकी परतून ह्याला बरं शिजायला ठेवूया. छान मध्यम आचेवर शिजवून हे बघू शकता. वाह, किती छान असा तवंग सुटलेला आहे ह्याला. मस्तपैकी कलर आलेला आहे आणि त्याच्याबरोबर घमघमाट असा वास येत आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ, फक्त मसाल्यापुरतंच मीठ घ्यायला पाहिजे, कारण आम्ही ह्याला मीठ लावलं होतं ना क्रॅबनं. बघा, किती छान हे शिजून आलेलं आहे. मस्तपैकी तवंग सुटलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि सर्व करूया. बघा, इथं मी बाउलमध्ये क्रॅब मसाला काढत आहे. तर छान शिजलेला आहे. डेकोरेशनसाठी थोडीशी कोथिंबीर टाकली. चला तर मैत्रिणींनो, नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.